जोडभावी पेठ पोलीस चौकीच्या हद्दीतील चोऱ्यांच्या प्रमाणावर अंकुश मिळवण्याबरोबरच झालेल्या चोऱ्यांचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आदेश केल्याप्रमाणे पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गेल्या 15 दिवसात वेगवेगळ्या 6 गुन्ह्यांचा उकल केला आहे। यामध्ये परराज्यातील 2 आरोपी आणि एका विधी संघर्ष बालकांसह 6 जणांना अटक करून 5,30,000 रुपयाचा ऐवज लपास करण्यात आला। यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मोटरसायकल, मोबाईल आदी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांनी माहिती दिली। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बन शेख यांच्या पथकाने केली। यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पडसळकर, हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, श्रीकांत पवार, शीतल शिवशरण, सुरेश जमादार, भास गायकवाड, सचिन बाबर, स्वप्नील कासगावडे, दादासाहेब सखदे, दत्ता काटे, अभिजित पवार, निलेश घोंगरे, मल्लीनाथ स्वामी, सतीश माने, सोमनाथ थेटे यांनी पार पाडली आहे। जोडभावी पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं मागील 15 ते 20 दिवसामधील 7 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत, त्यापैकी 5 जोडभावी पोलीस स्टेशनचे आणि 1 जेल रोड पोलीस स्टेशनचा आहे। त्याच्यामधील एकूण रक्कम 5,30,000 रुपयाचे दागिन्यांपासून मोटरसायकलपर्यंतचे मोबाईल आणि बाकीचे इतरही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यासाठी आरोपींचा शोध घेऊन हैदराबादपर्यंत जाऊन एका गुन्ह्यामध्ये 2,45,000ची दागिन्यांची रिकव्हरी केलेली आहे। त्याशिवाय 1,75,000 रुपयाची मोबाईल, टॅब आणि रोख रक्कम, त्याशिवाय कॅश 7,000 रुपये आणि एक मोटरसायकल, किर्लोस्कर कंपनीचे गट्टू आणि स्पेअर पार्ट्स आणि रोख रक्कम, मोबाईल आणि घड्याळ अशाही वस्तू जप्त केलेल्या आहेत। यासाठी आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब, क्राईम मॅडम शेख मॅडम आणि तपास पथकाचे अधिकारी API चव्हाण साहेब आणि जाधव साहेब आणि पडसळकर साहेब, त्याबरोबर आमचे तपास पथकाचे इतर सर्व जे अंमलदार आहेत त्यांनी या कामी मोठं परिश्रम घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। गुन्हेगार सराईत आहेत का अजून काही त्यांच्या हातून काही गुन्हे अजून निष्पन्न होणार आहेत? काही सराईतही आहेत आणि काही आपण जो 380चा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फिर्यादीनं काही संशय व्यक्त केलेला नव्हता, परंतु आपण तपासामध्ये त्याला निष्पन्न केलेला आहे। त्याशिवाय एक आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि बाकीचे फार रेकॉर्डवरचे नाही आहेत, परंतु आम्ही त्या दृष्टीने तपास करीत आहोत। आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येतील का या दृष्टीने तपास करणार आहोत।